आनंद वाटतोय की पुणेकरांनी परत पारंपरिक पद्धतीने आणि संस्कृतीला शोभणारा दहीहंडी याला स्वीकारला आहे। आणि नक्कीच तुम्ही पाहिलं आज दुपारी 3:30 पासून आतापर्यंत पुणेकरांनी खूपच जल्लोषात या दहीहंडीचा आनंद घेतला आहे। आणि तेवढेच ताकदीने आणि जल्लोषात ढोल ताशा पथक असतील, महाकाल असेल किंवा वर्लीचा बँजो असेल किंवा प्रभात बँड असेल, तेवढ्याच जल्लोषात त्यांनी पण वादन केलं। गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते, दरवर्षी गर्दी असते, सगळीकडेच गर्दी पाहायला मिळते। 100% कोविडच्या काळानंतर गणेश उत्सव मध्ये पण खूपच गर्दी वाढली आहे। जी आपण नेहमी विचार करतो की घरातले गणपती विसर्जित झाल्यावर गर्दी वाढतं, तसं झालं नाही। मागचे 2-3 वर्षापासून आपण पाहिलं तर पहिल्या दिवशीपासूनच गर्दी असते, तर ह्या वर्षी पण मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट गर्दी गणेश उत्सवात दिसेल। महिला पथक आलं होतं, त्यांनी विशेष आकर्षण ठरलं होतं, त्यांनी काही मेसेज सुद्धा त्यांनी दिलेला आहे। त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे जे आहे आपल्या सगळे भारतीय लष्कर असेल, वायुसेना असेल, नौदल असेल यांना त्यांनी सलामी दिली आहे। तसेच युवा वाद्य पथकनी पण ऑपरेशन सिंदूरला 51 तिरंगा ध्वज लावून त्यांनी त्या जे लष्कर हे आहे त्यांना सलामी दिली। दहीहंडी कुठल्या पथकाने फोडली? दहीहंडी राधाकृष्ण गोविंद पथकनी फोडली आहे। त्यांनी 7 थर लावून ही दहीहंडी फोडली।